नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। भारत देशामध्ये झोरॅस्ट्रिशियन समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये रहिवास म्हणून करत आहे। इराण मार्गे आपल्या देशात आलेल्या या समाजाचं एक वेगळं तत्वचिंतन आहे। हुएनसाँग आणि झोरॅस्ट्रिशियनच्या संस्थापक यांचे पुतळे MIT लोणी या ठिकाणी उभारण्यात आले। पुणे वृत्तदर्शनने घेतलेला हा कार्यक्रमाचा आढावा। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी। केशर उठणे, म्हैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध। निर्मल सुगंधी उठणे। पेट्रोल दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांना सलाम करण्याकरता मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने एक अभिनव आंदोलन केलं आणि तेही गांधीगिरी पद्धतीनं। प्रत्येक पेट्रोल भरणाऱ्याला त्यांनी गुलाबाचं पुष्प देऊन पेट्रोलची दरवाढ सहन केल्याबद्दल त्यांचा सन्मान केला। जे आज एवढी दरवाढ होऊन सुद्धा ही त्यांच्या सहनशीलतेला पुणेकरांना आज आपल्याला या ठिकाणी हे आंदोलन घेतलंय, गांधीगिरीचं आंदोलन आहे। आणि यासाठी आज आपण जर पाहिलं तर कमी करा कमी करा कमी करा कमी करा कमी करा कमी करा पेट्रोल डिझेलची दरवाढ करून लूटमार करणाऱ्या मोदी भाजप सरकारचा सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशातून डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे। पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे। पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे। पेट्रोल डिझेल दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांना सलाम सलाम। पेट्रोल डिझेल दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांना सलाम सलाम। पेट्रोल डिझेल दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांना सलाम सलाम। पेट्रोल लोकांना लुटणाऱ्या मोदी सरकारचा वानवडी येथे एका स्कूल बसच्या ड्रायव्हरनं विद्यार्थिनींच्या सु आणि शीच्या जागेला हात लावून असभ्य वर्तन केलं, त्याविषयी दिलेली तक्रार आता पोलिसांकडे आली आहे। पोलिसांनी याविषयी दिलेली ही माहिती। हा जो निंदनीय प्रकार आहे, काल आपल्याकडे तो वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये जी पीडित मुलगी आहे तिच्या वडिलांनी तिच्यावर असावा ते पसंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जेव्हा ती स्कूलला गेली असता त्या स्कूलच्या जे स्टाफ आहे, टीचर्स आहेत, त्यांना हा प्रकार थोडा संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी आधीच चौकशी केली पोलिसांसोबत। तेव्हा असं घडलेला प्रकार निष्पन्न झाला, मुलीने पण सांगितलं आपल्याला। तर त्या तक्रारीवरून स्कूलच्या टीचरच्या तक्रारीवरून आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे।
याच्यामध्ये आरोपीला आपण तात्काळ ताब्यात घेऊन अटक करून त्याची 4 दिवसाची PCR पण कोर्टाने मंजूर केलेली आहे. पीडित मुलीचे बाकीचे वैद्यकीय तपासण्याने त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि पोलिसांचा तपास याच्यामध्ये सुरू आहे. सर, आरोपीचं मूळचं बॅकग्राऊंड काय, तो कुठला आहे आणि इथं कधी बसणार? मागील 3 वर्षापासून तो या ठिकाणी रोजंदारीच्या कामानिमित्त आलेला आहे. तो मूळचा बिहार या ठिकाणी राहणार आहे आणि त्याची पत्नी आणि बाकीच्या एकूण 5 मुली यांच्यासोबत तो या ठिकाणी वारजेन पोलिसच्या हद्दीमध्ये आकाशनगर या भागात तो राहत होता आणि त्यांनी हा प्रकार केल्यामुळं निष्पन्न झाल्यामुळे त्याला आपण आता अटक केलेली आहे आणि तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. सर, साधारणतः कधीपासून हे सगळं प्रकरण सुरू होतं, काय तपासात माहिती उघड आली? आपल्या फर्यादीमध्ये मागील 1 वर्षापासून सुरू होतं, परंतु आरोपीची चौकशी केली असता त्याने एकदा हा प्रकार केलेल्याचं कबूल केलेला आहे. अजूनसुद्धा याच्यामध्ये तपास पोलीस अधिकारी करत आहेत आणि कोर्टासमोर आणि CWC समोर जी पीडित मुलगी आहे तिला हजर केल्यानंतर याच्यातून बारीक अजून सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. सर, एक शेवटचा प्रश्न, आरोपीकडून काही अश्लील व्हिडिओ देखील त्या मुलीला दाखवण्यात आले होते, असं काही उघडकीस आले का आपल्या तपासात? याच्यामध्ये असं सुरुवाती अशी घटना झाली की जेव्हा हे त्या स्कूलमधले काही त्यांचं एक ॲप होतं, ते ॲप डाउनलोड करून ते घरी जाऊन ते करत होते, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या. त्यावेळेस त्या मोबाईलमध्ये त्यांना काय असं काही क्लिप त्यांना दिसल्यावरून त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी थोडं चौकशी पोलिसांसोबत केली. नंतर थोडं विश्वासात घेऊन विचारलं असता त्या मुलीने हे कबूल केलं की तिच्या वडिलांनी तो असा प्रकार केलेला आहे. तर त्यासुद्धा आपण मोबाईल जप्त करून बाकीचे त्याचे फॉरेन्सिकसाठी तो जप्त केला आणि पुढचा तपास त्याच्यामध्ये पोलीस करतील. याच्यामध्ये जर काही क्लिप असतील तर त्यासुद्धा आपण त्या दृष्टीने पुढचे जे वाढीव कलम आहेत ते सुद्धा आम्ही लावत आहोत. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उठणे, म्हैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उठणे. पुण्यातील सारसबागेसमोरील महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. पुण्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांच्या हस्ते ही स्थापना करण्यात आली. महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी यजमान सुकुलदेवता शाकंभरी देव्यै नमः. प्रवेशे निर्गमे जल पीने का और एक बार थाली में जल छोड़ देने का। आचमनम ओम केशवाय नमः स्वाहा। ओम नारायण श्रीधराय नमः। ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। दामोदराय नमः। ओम शंकराय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। लोकयाय नमः। ओम नरसिंहाय नमः। अच्युताय नमः। ओम नागराय नमः। देवराय नमः। ओम हरये नमः। अधिपतये नमः। नारायणाभ्यां नमः। ओम महेश्वराभ्यां नमः। Sabita sabutara